नाशिक रोड पूर्व विभागातील खालकर मळा परिसरामध्ये आधुनिक आणि आलिशान जीवनशैलीचे प्रतीक ठरणारं RNK लँडमार्क प्रस्तुत रघुवीर पार्क या भव्य गृहप्रकल्पाचा शनिवारी अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या प्रकल्पाचं उद्घाटन स्वामीनारायण मठाचे श्री सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडलं। या सोहळ्याच्या प्रसंगी खासदार राजाभाऊ बाजे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, बाजीराव भागवत, पंडित आवारे, जयश्री खरजूल, भारती ताजनपुरे, विशाल संगमनेरे, योगेश गाडेकर, ॲडव्होकेट विश्वास चौगुले, तहसीलदार काळेसाहेब, सुरेखा गायके, गणेश खरजूल, नितीन खरजूल, त्याचबरोबर समस्त खालकर परिवार यांसह मान्यवर उपस्थित होते। प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नीरज कोठारी, आर्किटेक्चर ऋषभा कोठारी, भूषण शिंदे आणि रोहन शिंदे, बिपिनभाई पटेल, रविभाई मेथलिया या तरुण उद्योजकांच्या कल्पकतेतून साकार झालेला हा गृह प्रकल्प उत्कृष्ट बांधकाम आणि आकर्षक रचना, अत्याधुनिक सुविधा यांचा सुंदर संगम असणार आहे। निसर्गरम्य वातावरणात नागरिकांना स्वप्नातील घर मिळावं या उद्देशानं या प्रकल्पात विशेष नियोजन करण्यात आलंय। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी RNK लँडमार्क प्रस्तुत रघुवीर पार्क या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। प्रकल्पाचं सुंदर बांधकाम, उत्तम नियोजन आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोन पाहून सर्वांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। उद्घाटन सोहळ्याचा समारोप करताना उपस्थित पाहुण्यांचा मनपूर्वक आभार बाळासाहेब खालकर यांनी मानले। नाशिक रोड पूर्व भागातील या आलिशान गृह प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला गती मिळून नाशिककरांच्या जीवनशैलीला आधुनिकतेचा नवा आयाम मिळणार आहे। नमस्ते, मी मिसेस सुरेखा गायके। लास्ट 27 इयर्स पासून मी चेडी एरियामध्ये माझं वास्तव्य आहे। शैक्षणिक क्षेत्रात मी कार्यरत आहे आणि हा जो आपला प्रभाग आहे किंवा हा विभाग आहे याचं पलटणारं स्वरूप म्हटलं तर त्याचे आय विटनेस खालकर फॅमिली आणि मी आहे। आज ज्या प्रकारे इथे वाढती लोकसंख्या बघितली जातात त्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनच आज खालकर फॅमिलीच्या डोक्यात आलेली संकल्पना आणि सामाजिक रक्त तर हे पहिल्यापासूनच त्यांच्या सगळ्यांच्या शरीरात आहे। कारण रघुनाथ खालकर जे आमचे सासरे जे स्वातंत्र्य सैनिक होते आणि आज तीच विचार, तोच स्वातंत्र्याचा, तोच सामाजिक सेवेचा पिढा पुढे उचलून आज रघुवीर पार्कचा जन्म होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। तर आज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स मध्ये RNK बिल्डर्स जे आहेत मिस्टर नीरज चोपडा सर यांनी नीरज कोठारी सर आणि आज त्यांनी जे काही त्यांच्या मिसेस ज्यांनी आज संपूर्णपणे इंटेरियर प्लस आर्किटेक्चर हँडल केलेलं आहे। आज आमंत्रण कार्यक्रमाचं होतं पण डोळे दिपतील असं खरोखर संपूर्ण कन्स्ट्रक्शन आहे। आज लॉबी म्हणू नका किंवा आज नॅचरल लाईट, खूप प्रकारचे कन्स्ट्रक्शन आपण बघतोय पण आज नैसर्गिक लाईट जी म्हणतात ती, प्रॉपर व्हेंटिलेशन, लॉबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हसी जपण्यासाठी एका फ्लोअरवरती असणारे फ्लॅट्स, या सगळ्या गोष्टी मला तर वाटतं मी तोंडी सांगणं हे खूप कमी पडणार आहे। त्यासाठी मी या विभागामध्ये किंवा आपले जे काही आप्त संबंधित नातेवाईक फ्रेंड सर्कल आहेत यांना येऊन फक्त एकदा जो काही सॅम्पल फ्लॅट रेडी आहे याला फक्त सगळ्यांनी येऊन एकदा व्हिजिट द्यावी। बाकी गायके मॅडम म्हणून या प्रभागामध्ये जे काही नाव कमवलं आहे, मला जर संपर्क साधला तर खालकर सर निश्चितच आपण इकॉनॉमिकल सपोर्टिव्ह सगळ्यांनाच ठरू। माझे विद्यार्थी आज त्या वयात आलेले आहेत की आता ते घरासाठी बघतायत। कारण 27 वर्षापूर्वी जो 15 वर्षाचा होता तो आज 39 ते 40 वर्षाचा विद्यार्थी झालाय माझा। तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आजच्या माध्यमातून मी आवाहन करते आहे, या एकदा सॅम्पल फ्लॅटला व्हिजिट द्या। नक्कीच तुमच्यासाठी मॅडम आणि सर आम्ही काहीतरी करू। धन्यवाद। दिवाळीच्या परत सगळ्यांना शुभेच्छा। थँक्यू। आज या ठिकाणी येऊन इतका आनंद झाला की RNK लँडमार्क यांनी जो रघुवीर पार्क नावाचा निसर्गरम्य वातावरणात जो खूप सुंदर प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे, ते अनुभवण्याचा आनंद आम्हाला मिळाला। या अनुभवात त्यांनी केलेली ही फ्लॅटची रचना अतिशय सुंदर आहे। चोहोबाजूनी येणारी हवा ती म्हणजे एक
वेगळंच वातावरण निर्मिती करते. त्यानंतर ह्या फ्लॅटची केलेली सुशोभित रचना, ज्यामुळं ह्या फ्लॅटमध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. मी आत्ताच सकाळपासून ह्या फ्लॅटमध्ये 4 वेळा एंट्री केली, की ज्याचं ते द्योतक आहे, की मला हा फ्लॅट किती आवडला. म्हणजे त्याचं एंट्रन्स असेल, त्याचं किचनची रचना असेल, त्याच्या हॉलची रचना असेल, म्हणजे किचन आणि हॉल एकत्र आहे असं जरी असलं तरी त्याची केलेली रचना खूप सुंदर आहे. बाल्कनी, त्यानंतर दिलेले बेडरूम, त्यामध्ये केलेलं म्हणजे जो आपण पथदर्शी एक ज ल- आपल्या येणाऱ्या ग्राहकांना दाखवण्यासाठी जो एक शोपीस फ्लॅट तयार केलेला आहे, तो खूप सुंदर तयार केला आहे. मी सगळ्यांना आवर्जून सांगेल, जरूर भेट द्या. जरूर खालकर मळ्यात उभ्या होत असलेल्या या लँडमार्क आर्यनके लँडमार्क यांनी उभा केलेल्या रघुवीर पार्कला नक्कीच भेट द्या. खूप सुंदर आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व नागरिक बंधू भगिनींना शुभ दीपावली. आमच्या या निसर्गरम्य परिसरामध्ये रघुवीर पार्क नावाने जो नवीन प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतोय, त्याबद्दल सर्व त्यांच्या टीमला आणि सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. मी आता जस्ट प्रकल्प बघितला, ज्याच्यामध्ये सॅम्पल फ्लॅटमध्ये इतक्या छान सुविधा आणि अम्युनिटीज वापरलेल्या आहेत की त्या आजच्या या प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नातलं घर जसं असावं तशाच स्वरूपातल्या आहेत. आणि आपण जे स्वप्न बघितलेलं असतं, आयुष्याची कमाई पुंजी आपण लावून घर घेत असतो, तर हे घर घेताना त्यात सर्व सोयी सुविधा, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि हे सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ज्या मूलभूत सुविधा असतात, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन आहे, सर्व शालेय शिक्षण संस्था असतील, त्यानंतर शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल्स महत्वाचे आहेत. या सगळ्या गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी असल्यामुळे प्रत्येकाला हा खूप उपयुक्त असा प्रोजेक्ट इथं घर घेतल्यानंतर आपल्याला या सर्व सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुंदर घर, चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या वातावरणातलं, चांगल्या माणसांमधलं घर ज्या रघुवीर पार्कच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतंय, हे खरोखर आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. तर माझी इच्छा असेल की सर्व नागरिकांनी इथं एकदा भेट देऊन हा प्रकल्प बघावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या स्वप्नातलं घर या ठिकाणी बुक करावं. परत एकदा सर्व नागरिकांना शुभ दीपावली. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज चिन्नार फाटा परिसरात खालकरमळा येथे रघुवीर पार्क ह्या नावाने नीरज शेठ कोठारी यांनी हा एक प्रकल्प या परिसरात चांगला आणलेला आहे. नीरज शेठला आणण्याला कारणीभूत मी आहे. कारण बरेच दिवस झाले हा प्रोजेक्ट रखडला होता. मी कोणाचं नाव घेत नाही, पण चांगले लोक पण या शहरामध्ये आहे की जे प्रकल्प पूर्ण करू शकतात. म्हणून या ठिकाणी नीरज शेठ कोठारी व त्यांचे सहकारी सर्वांनी मिळून या ठिकाणी एक मोठं पाऊल उचललं. ते अगोदर घाबरत होते, पण म्हटलं शेठ घाबरू नका, सर्व आपले मळेकरी आहे, इथं तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. इथं आमचे नितीन भाऊ खर्जुले, आमच्या वहिनी आहे, या ठिकाणी खर्जुलताई आहे आणि सर्व खालकर परिवार मोठा परिवार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो. आणि ह्या परिसरामध्ये रघुवीर पार्क हे आता पहिला स्पेस आहे, त्याच्यानंतर दुसरा स्पेस बाजूला चालू होणार आहे. आणि अजूनही नीरज शेठ तुम्हाला मी या परिसरामध्ये आपले अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी होतील अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि खरं तर एक चांगल्या दर्जाचं काम, एक क्वालिटी आपण बघत आहोत. एक सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे, त्या माध्यमातून या परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चित या प्रकल्पासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नाशिक रोड पूर्व विभागातील अशोकअण्णा खालकर व त्यांचे सर्व बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मिळकतीमध्ये, जमिनीमध्ये आज NNK हे पुण्याचे, नाशिकचे नामांकित बिल्डर आज इथे आले आहेत. आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघितला, अत्यंत सुंदर माफक असा बनवलेला आहे. याची सर्व बिल्डिंगा भरपूर झाल्या इकडे,
आणि याची जी लॉबी जर पाहिली तर भव्य अशी लॉबी आहे, सर्व सुविधा इथं दिलेल्या आहेत. अनेक लोकांना इथे यायला चांगलं वातावरण, स्वच्छ शेती असल्यामुळे इथलं वातावरण मानवेल अशा प्रकारचं आहे. अण्णांनी सर्व भावांनी त्यांना या बिल्डरांना मोकळीक दिली की तुम्हाला वाटेल तसा प्रोजेक्ट करा. त्या बिल्डरांनी पण आपलं मन लावून हा इमारत उभी केली. याच्यात A, B, C अशा 3 विंग आहेत. ह्या अनेक मी लोकांना आपल्या इकडच्या भागात येऊन वास्तवाला यावं अशी मी सर्व लोकांना विनंती करेल आणि दोन्ही परिवाराला खूप खूप शुभेच्छा देईल. तसेच आमचे भूषणजी शिंदे व त्यांची सर्व टीम आम्हाला लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करून देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दुवेळच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी सगळ्यांना धन्यवाद करतो, जेवढी लोक इथे जमलेली आहेत. आणि मला खूप आनंद झाला. आम्ही ॲक्च्युली हा प्रोजेक्ट करण्याचं कारण एकच होतं की या भागामध्ये आम्हाला चांगला प्रोडक्ट डिलिव्हर करायचं. साधारणतः जे इथलं वातावरण आहे किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी या प्रोजेक्टला व्यवस्थितपणे आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. खासकर आमचे खालकर फॅमिली यांनी आम्हाला फ्री हँड दिल्यामुळं आम्ही प्रोजेक्ट चांगला डिझाईन करू शकलो. आणि प्रोजेक्टचा USP आम्ही मेन हाच ठेवलेला आहे की तुम्ही कम्युनिटी बेस्ड लिव्हिंगमध्ये जास्त इंटरेस्टेड राहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकता. म्हणजे मोठ्यापासून छोटी लोक सगळे एकत्र राहू शकतात. त्याच्यामुळे लॉबी मोठी दिलेली म्हणजे तुम्ही एकमेकांशी बोलणं, डिस्कशन करणं असेल किंवा तुम्हाला काही कार्यक्रम करायचा असेल ते उपयोगी येतील. तुम्हाला स्पेशियस बाल्कनीज दिलेल्या आहेत. रूमच्या साईजेस पण आपण ऑप्टिमम दिलेल्या आहेत. प्रोजेक्टच्या क्वालिटीमध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलेला आहे. आणि आम्ही प्रयत्न तर हाच करतोय की हा प्रोजेक्ट लवकरात लवकर डिलिव्हर करावा. तुमच्या सगळ्यांची साथ जर मिळाली तर आम्ही या भागात अजून चांगले प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकतो. थँक्यू एव्हरीबडी. RNK लँडमार्क्स यांच्या वतीने रघुवीर पार्क येथील एक सॅम्पल फ्लॅट तयार केलेला आहे. एकदम रेल्वे स्टेशनच्या जवळ खालकर मळ्यात हा फ्लॅट पाहायसाठी मिळतोय. अतिशय सुंदर लोकेशन, सुंदर संकल्पना आणि जे फर्निचर केले वेल फर्निश्ड आहे आणि खूप देखणा फ्लॅट पाहायला मिळतोय. वातावरणही खूप चांगलं आहे आणि बांधकामाचा दर्जा, सर्व साहित्य वापरलं त्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे. आणि आपण जरूर हा फ्लॅट सॅम्पल फ्लॅट पाहायला यावा. आपण त्याच्या नक्कीच या बिल्डिंगच्या प्रेमात पडेल असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की ज्यांना ज्यांना कुठे घर घ्यायचं असेल तर हे घर पण जपणारी माणसं आहेत, त्यांच्याकडे आपण फ्लॅट बुक करावा, सॅम्पल फ्लॅट पाहावा आणि निसर्गरम्य वातावरणात पुढील आयुष्य कंठित करावं. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नाशिक रोड खालकरमाळा या ठिकाणी रघुवीर पार्क या नवीन पार्कचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच मी आपले सन कोठारी यांना सांगते की खालकर परिवाराने तुम्हाला एक त्यांच्या काळजाचा घड दिलेला आहे, तो तुम्ही एकदम जोपासून याचं काम अतिशय जोमाने करावा आणि ते पूर्णत्वास न्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. और दूसरी विंग और तीसरी विंग, तीनों विंग वो भी धीरे धीरे करके तैयार हो जाए. जो भी यहाँ रहने आए उनको भी भगवान सुखी करे. खास करके निर्व्यसनी जीवन सबका हो और जितने भी घर है ये मंदिर बने. घर भी मंदिर बनना चाहिए. ऐसा आज पहला फ्लैट विराजमान हुए हैं. तो जो कोई भी यहाँ रहने आए उनको भगवान सुखी करे. उनके घर में, परिवार में सुख शांति रहे. उनके परिवार में तबीयत सबकी अच्छी रहे. और जो भी बिल्डर साथ में जुड़े हुए हैं कामकाज में, उनको भी भगवान आगे आगे दूसरे काम करवाते रहे, नए नए काम, और अच्छी भावना से केवल लोगों के हित के लिए. पैसा कमाना दूसरी बात है, लेकिन लोगों को अच्छा घर मिले ऐसी हमारी भावना के साथ हम सब ये कार्य में आगे बढ़े. सबको भगवान सुखी करे, तन मन और धन से. तन से सबकी तबीयत अच्छी रहे, मन से सुख शांति रहे. अगर सुख शांति नहीं रही तो धन कितना भी रहेगा कोई काम नहीं. तन अच्छा रहेगा. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.